एकदा एका माणसाच्या समोर ना यमराज येऊन उभे राहतात आणि ते यमराजाला तहान लागलेली असते आणि त्याला म्हणतात की बालक थोडं पाणी मिळेल का. मग तो माणूस त्या यमराजाला पाणी देतो आणि पाणी पिल्यानंतर तो खुश होऊन जातो आणि त्या माणसाला बोलतो, हे बालक तुझा मृत्यू जवळ आलाय म्हणून मी तुला घ्यायला आलो, पण तू मला पाणी पाजल्यामुळे मी आनंदित झालो आणि तुला मी 5 मिनिटं देतो. या 5 मिनिटामध्ये मी तुला एक डायरी देतो, भविष्यवाणी देतो. तू जे काही लिहिशील ते तुझं होऊन जाईल. हे पेन घे, डायरी घे आणि हे पुढचे 5 मिनिटं तुझे. जसं तो पहिला पान ओपन करतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुझ्या शेजारच्याला लोटरी लागणार आहे. तो बघतो आणि तिथे कार्ड मारतो आणि तिथे लिहितो की त्याला द्यायची काही गरज नाही. तो दुसरा पान ओपन करतो, तिथे लिहिलेलं असतं की तुझ्या मित्राला चांगली नोकरी लागणार आहे. तो तिथेही लिहितो की त्याला नोकरी द्यायची काही गरज नाही. तिसऱ्या पानावर लिहिलेलं असतं की तुझा एक मित्र मंत्री होणार आहे. मग तो तिथेही लिहितो की माझ्या मित्राला मंत्री बनू नका. तो चौथा पान ओपन करतो आणि चौथ्या पानावर लिहिलेलं असतं की तुझ्या एका मित्राला 3 BHK फ्लॅट भेटणार आहे. तो तिथेही लिहितो की त्याला 3 BHK फ्लॅट द्यायची काही गरज नाही, कारण तो जे लिहितो ते घडत असतं. आता 5वं पान मात्र तो स्वतः लिहिण्यासाठी पुढे जात असतो आणि तिथे लिहिणारच तेवढ्यात त्याचे 5 मिनिटं संपून जातात आणि ते यमराज त्याची वही हिचकावून घेतात. तो यमराजशी बोलतो, हे यमा मी काही लिहिलं सुद्धा नाही, माझ्याबद्दल मी काहीच लिहिलं नाही. मग यमराज म्हणतात की तुझ्याकडे 5 मिनिटं होते, तू तुझं भविष्य लिहिण्यासाठी ते 5 मिनिटं लावायचे होते, पण दुसऱ्यांचे उनी आणि धुणे काढण्यामध्ये, दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये, दुसऱ्यांना मागे खेचण्यामध्ये तू तुझे 5 मिनिटं घालवले आणि म्हणून तुझे ते 5 मिनिटं वाया गेले. दैनंदिन जीवनामध्ये सांगायचा उद्देश एकच मित्रांनो, की दुसऱ्यांची उनी धुनी काढण्यामध्ये वेळ घालवू नका. एवढंच आपलं आयुष्य आहे, ते मनसोक्त जगा, स्वतःला घडवा, स्वतःच्या चुका शोधा, स्वतःला घडवण्यामध्ये पूर्ण आयुष्य लावा. मन येईल ती गोष्ट करा. तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्हाला आनंद घ्यायचा तुम्ही आनंद घ्या, काही कोर्स करा, शिक्षण घ्या, पुढे जावा, आईवडिलांना मदत करा, पण दुसऱ्याची उनी धुनी काढण्यामध्ये वेळ घालवू नका. आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो. धन्यवाद. एकदा एका माणसाच्या समोर ना यमराज येऊन उभे राहतात आणि ते यमराजाला तहान लागलेली असते आणि त्याला म्हणतात की बालक थोडं पाणी मिळेल का. मग तो माणूस त्या यमराजाला पाणी देतो आणि पाणी पिल्यानंतर तो खुश होऊन जातो आणि त्या माणसाला बोलतो, हे बालक तुझा मृत्यू जवळ आलाय म्हणून मी तुला घ्यायला आलो, पण तू मला पाणी पाजल्यामुळे मी आनंदित झालो आणि तुला मी 5 मिनिटं देतो. या 5 मिनिटामध्ये मी तुला एक डायरी देतो, भविष्यवाणी देतो. तू जे काही लिहिशील ते तुझं होऊन जाईल. हे पेन घे, डायरी घे आणि हे पुढचे 5 मिनिटं तुझे. जसं तो पहिला पान ओपन करतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुझ्या शेजारच्याला लोटरी लागणार आहे. तो बघतो आणि तिथे कार्ड मारतो आणि तिथे लिहितो की त्याला द्यायची काही गरज